नमस्कार प्रेक्षकांनो, मराठी मालिका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. साधी माणसं या मालिकेत दुपारी 1 वाजता आपण बघणार आहोत की आता सुधाकर मात्र पैसे घेऊन आलेला असतो आणि 1 लाख रुपये लगेच भेटले असं तो सांगतो आणि ते निरुपमाच्या हातात देतो. तेव्हा मात्र निरुपमा त्या आनंदाने घेते आणि घरातल्या सगळ्यांनाच प्रचंड आनंद होतो. आणि इकडे मात्र आता सुधाकर म्हणतो, सध्या हे पैसे तुझ्याकडे राहू दे, पण जेव्हा मला गरज पडेल ना तेव्हा मी मागून घेईल. इकडे मात्र आता लगेचच सत्या तिला सांगू लागतो, पण हे पैसे जरा सांभाळून ठेव बरं का. एकतर ज्या कपाटात ठेवशील त्याला खूप मोठं ताळं लाव, नाहीतर तुझ्या बबड्याला एखाद्या खोलीत डांबून ठेव आणि त्या खोलीला मात्र ताळं लाव. आणि हे ऐकल्यावर मात्र आता सगळेच जण त्याच्यावर हसू लागतात. इकडे निरुपमा ही मात्र त्याच्याकडे बघते. दुसरीकडे देविकाला राग येतो आणि ती म्हणू लागते की माझ्या नवऱ्याचा असा अपमान करायचा नाही. तेव्हा मीरा म्हणते, पण तुझा नवरा नेहमी असा वागतो ना, त्यामुळे हे असं म्हणत आहे. आणि इकडे आता देविका मात्र शांत बसते. मुरंबा या मालिकेत दुपारी 1:30 वाजता आपण बघणार आहोत की अक्षय आता तिथे माहीला एक ओढणी देतो आणि विचारू लागतो, ही ओढणी तुझी आहे का? तेव्हा माही म्हणते, कोणाची ओढणी घेऊन आलात तुम्ही? ही ओढणी माझी नाही. आणि असं म्हणून तिथून निघून जाते. इकडे मात्र अक्षयला असं वाटतं की या ओढणीला रमाचा स्पर्श झालेला आहे, त्यामुळे आता माहीच्या वागण्याचा त्याला पुन्हा संशय येऊ लागतो आणि तो विचारात पडतो. दुसरीकडे मात्र रमा साईराजला म्हणत असते, हे श्रद्धा नाव सुद्धा मला आपलंसं वाटत नाही. मला असं वाटतं माझं दुसरंच नाव आहे. तेव्हा मात्र आता नकळतपणे साईराज बोलून जातो, अहो वाटणारच ना, कारण श्रद्धा हे तुमचं नावच नाही. आणि त्यामुळे तो खूप घाबरून जातो. दुसरीकडे रमा त्याला विचारते, मग माझं खरं नाव काय आहे आहे आता मात्र साईराज मोठ्या संकटात पडतो आणि आता रमाला काय उत्तर द्यायचं या गोष्टीचा विचार मात्र तो करू लागतो. दुसरीकडे मात्र अक्षयला संशय आलेला असतो. रमाने ऑफिसची डील कशी काय फायनल केली या गोष्टीवर तो विचार करतो, म्हणून ऑफिसमधलं सीसीटीव्ही चेक करतो आणि आता ही माझी खरी रमा नाही या गोष्टीचा मात्र पुन्हा एकदा त्याला खात्री पटते आणि ते सीसीटीव्ही तो बघतच राहतो. शुभविवाह या मालिकेमध्ये दुपारी 2 वाजता आपण बघणार आहोत की इकडे मात्र राजाराम काका आता आकाशला सांगत असतात की तू सगळ्या गोष्टीतनं ऑफिसमधनं प्रॉपर्टी पेपरवरनं आता रागिणीचं नाव काढून टाक. मात्र आता आकाश या गोष्टीला तयार नसतो. त्यानंतर मात्र आता रागिनी आकाशच्या रूममध्ये येते आणि त्याला समजावून सांगते, माझ्यासारख्या वाईट बाईची सावली तुमच्या घरावर नको आणि आता मला यातलं काहीच नको आहे. त्यामुळे तू या पेपरवर सह्या कर. तिचं हे वागणं बघून मात्र आता घरातील सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं, परंतु भूमीचा मात्र अजूनही रागिणीवर विश्वास नसतो, कारण ती अजूनही नाटक करत आहे याची मात्र तिला खात्री असते. आई-बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये दुपारी 2:30 वाजता आपण बघणार आहोत की आता शमिकाला मात्र शुभाकडे तिचे आई-वडील सोडून जातात. आई मात्र जाताना सांगते की मावशीलाच आता आई समजायचं आणि नीट राहायचं. हे मात्र सीमा ऐकते आणि तिला मात्र हे मान्य नसतं आणि शमिका इथे राहावे अशी तिची इच्छाही नसती. आता मात्र तिचे आई-वडील निघून गेल्यावर शमिकाचे सगळेच हाल आता सीमा आता करणार असते आणि जेव्हा ती खाण्यापिण्याच्या काही गोष्टी करत असते, तेव्हा मात्र सीमा तिला टोकते. इकडे मात्र ती डब्बे उचकत असते, तेव्हा सीमा विचारते, "काय शोधते?" तर ती सांगू लागते, "मला बिस्किट पाहिजे आहे." तर सीमा मात्र तिला एक पाव देते आणि म्हणते, "हा गरम करून खायचा." आणि तिचं वागणं मात्र आता तिला फारच आश्चर्यदायक वाटतं. दुसरीकडे शुभा समीरला म्हणते, "मला माहिती आहे, सीमाला शमिका इथे राहिलेली आवडत नाही." आता मात्र समीरही काही उत्तर देऊ शकत नाही. प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये 6:30 वाजता आज आपण बघणार आहोत की आता मुक्ता आणि सागर एकमेकांशी बोलत असतात. त्यांचं बोलणं मात्र आदित्य ऐकत असतो आणि मुक्ता सागरला म्हणते, आज तिने माझ्या मुलीवर हात उचलला. ती माझ्या मुलीचे खूप हाल करेल हो. मला नाही ठेवायचं तिला तिच्याकडे आणि मी माझ्या मुलीला प्रॉमिस केलं आहे, मी तिला 4 दिवसामध्ये घरी परत आणणार आहे. हे सगळं ऐकून मात्र आता आदित्यला खूपच आश्चर्य वाटतं. दुसरीकडे सावनी आणि हर्षवर्धन दोघेही पार्टी करत असतात. तेव्हा सावनी हर्षवर्धनला म्हणते, त्या मुक्ताचा जीव या सईमध्ये आहे ना, बघ मी आता तिला कसा त्रास देते. आणि हर्ष मात्र खूपच खुश होतो. दुसरीकडे सईला आणि मुक्ताला एकमेकींशिवाय करमतच नसतं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज संध्याकाळी 7 वाजता आपण बघणार आहोत की नंदिनीचं अपहरण झालेलं असतं. त्यामुळे आता सगळेजण खूप काळजीत असतात. तिच्या आई-वडिलांची परिस्थिती तर खूपच बिकट झालेली असतात. त्यांची टेन्शनमुळे फारच अवस्था वाईट झालेली असते. इतक्यात मात्र आता पार्थ तिच्यावर विश्वास दाखवतो, काळजी करू नका, ती लवकरच परत येईल. परंतु आजीची मात्र खूपच चिडचिड होत असते. तेव्हा मात्र पार्थच्या फोनवर नंदिनीचा एक व्हिडिओ येतो आणि त्यामुळे तो व्हिडिओ प्ले करतो. सगळेजण व्हिडिओ ऐकतात. त्यामध्ये नंदिनी म्हणू लागते, की "मला हे लग्न करायचं नव्हतं. घरच्यांच्या खाली मी हे लग्न करत होते. त्यामुळे मला माफ करा. मला हे लग्न करायचं नाही." आणि हा तिचा निर्णय आणि
हा व्हिडिओ बघून घरातल्या सगळ्यांना आता फारच टेन्शन आलेलं असतं आणि आता पार्थला मात्र फारच वाईट वाटत असतं. नंदिनी असं कसं वागू शकतील या विचारामध्ये मात्र त्याला फारच टेन्शन आलेलं असतं. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता आपण बघणार आहोत, की आता ऐश्वर्या म्हणू लागते, की त्या दोघांची आपण किती वेळ वाट बघायची. तुम्ही त्यांना या स्पर्धेतनं बाद करून टाका. तेव्हा मात्र जजेस आपला निर्णय ऐकवतात. इतक्यात तिथे धावतच ऋषिकेश येतो आणि तो थांबा असं म्हणतो. तेव्हा मात्र आता त्यांना अँकर सांगू लागतात, की सॉरी तुम्ही नियम मोडला आहे. तुम्हाला उशीर झाला आहे. त्यामुळे तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही. आणि आता मात्र ऋषिकेश आणि जानकी फारच टेन्शनमध्ये येतात. परंतु गावकरी मात्र खूपच गोंधळ घालतात, आरडाओरडा करू लागतात, की आम्हाला हा निर्णय मान्य नाही, तुम्ही मुद्दामून करता आहे. इकडे जजेसचा निर्णय ऐकून सारंग आणि ऐश्वर्या खूपच खुश होतात. परंतु गावकरी म्हणतात, तुम्ही जर त्यांना संधी दिली नाही, खेळू दिलं नाही, तर आम्ही ही स्पर्धा या गावात होऊच देणार नाही. आणि आता गावकऱ्यांचा हा सगळा गोंधळ बघून सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा प्रचंड घाबरतात. ठरलं तर मग या मालिकेमध्ये रात्री 8:15 वाजता आपण बघणार आहोत, की आता प्रतिमा पूर्ण आजीला म्हणते, की "हे सगळं त्या वचनामुळेच होतं आहे ना, जे मी तुम्हाला दिलं आहे, पण ते तर मला आठवत सुद्धा नाही." तर तेव्हा मात्र आता लगेचच पूर्ण आजी म्हणते, "हो, आणि त्या वचनामधनं जोपर्यंत मी मुक्त होणार नाही, मला शांतता भेटणार नाही." तेव्हा प्रतिमा म्हणते, "आज मी तुम्हाला त्या वचनातनं मुक्त करते आणि तुम्ही मात्र आता या दोघांच्या लग्नाला परवानगी द्या." त्यानंतर मात्र आता लगेचच अर्जुन म्हणतो, "मी सुद्धा आता माझं वचन पूर्ण करणार आहे आणि मिसेस सायलींच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार आहे." त्यानंतर मात्र आता अर्जुन सायलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि आता अखेर सायली आणि अर्जुनचं लग्न पार पाडतं आणि प्रियाचं मात्र लग्न अर्जुनबरोबर मोडलं जातं. थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आज रात्री 9 वाजता आपण बघणार आहोत, की तेजस मात्र खूप खुश असतो. तो सांगतो, की आपल्याला पुन्हा 500 लाडूची ऑर्डर भेटलेली आहे. तेव्हा तो खूप ओरडून-ओरडून सांगत असतो. तर मात्र आता बाहेर इकडे गायत्रीचे जासूस सगळं ऐकत असतात. तेव्हा मात्र लगेचच त्याची आई म्हणते, की "तू एवढ्या मोठ्यांदा का बोलतो आहे?" तेव्हा तेजस म्हणतो, "ज्यांना ऐकायला जायला पाहिजे ना त्यांच्यासाठी." इकडे मानसी सुद्धा मोठ्याने म्हणते, की मग आता हे लाडू आपण कुठे लपवायचे? तेव्हा मात्र तेजस एक प्लॅन करतो आणि तो प्लॅन सुद्धा ते दोघं जण ऐकत असतात. त्यानंतर मात्र लाडू गायब करण्यासाठी जेव्हा ते दोघं तिथे पोहोचतात, तेव्हा मात्र तेजस त्यांना रंगेहात पकडतो आणि आता दोघांची चोरी पकडल्या गेल्यामुळे आता गायत्रीपुढे मोठं संकट आलेलं असतं. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आज रात्री 9:30 वाजता आपण बघणार आहोत, की आता इकडे मात्र कलाच्या आईचा सगळेजण अपमान करतात. नैनामुळं तिचे संस्कार सगळे दाखवतात. त्यामुळे अद्वैत मात्र आता त्यांची बाजू घेऊन बोलतो, की "नैना, सगळे तिच्यावर जबाबदारी टाका. तिच्या आई-वडिलांचे संस्कार तुम्ही दाखवू नका. त्यांची काही चूक नाही." हे मात्र सरोजला आवडत नसतं अद्वैतचं वागणं. तिथे उभ्या असलेल्या एक आजी दोघांचा हात हातात घेतात आणि "कायम असेच आयुष्यभर सुखी राहा," असं म्हणतात. दुसरीकडे मात्र आता कला ही अद्वैतला आयुष्यभर सोबत राहणार हे मनाशी प्रॉमिस करते. येडं लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये रात्री 10 वाजता आपण बघणार आहोत, की आता मंजिरीचा जीव धोक्यात असतो आणि आता डॉक्टर म्हणतात तिला देवच वाचू शकेल. तेव्हा मात्र राया आता देवाकडे धाव घेतो आणि बाहेर जात असलेल्या मिरवणुकीमध्ये गाडीचं जे चाक फसलं असतं ते तो काढतो आणि आता देवाचा आशीर्वाद घेतो. इकडे मंजिरीसाठी तो प्रार्थनाही करतो आणि आता लवकरच आपल्याला कळणार आहे, की काहीतरी चमत्कार होणार आहे आणि मंजिरीचा जीव मात्र आता रायाच्या प्रार्थनेमुळे वाचणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये रात्री 10:30 वाजता आपण बघणार आहोत, की ईश्वरी आता अर्णवला सांगते, "मी तुम्ही दिलेले सगळे अवघड काम पूर्ण केले आहे. अजून सुद्धा तुम्ही माझ्यासाठी नवीन काही अवघड काम शोधलं आहे का?" दुसरीकडे राकेश आता शलाकाचा शोध घेण्यासाठी ऑफिसमध्ये येतो. तेव्हा मात्र शलाका ईश्वरीला शोधत असते आणि ईश्वरी म्हणते, की आता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी झालेली आहे. बाप्पा नक्की ऑफिसमध्ये येणार आणि कार्यक्रम होणार. इकडे मात्र आता राकेशला अंजली ओळखते त्यामुळे ती जोरातच त्याला आवाज देते आणि राकेश तिथेच थांबतो. परंतु आता त्याला खूपच घाम फुटलेला असतो. दुसरीकडे अर्णव आता ऑफिसमध्ये काम करतो तेव्हा लावण्य त्याला सांगू लागते, की "तू एवढं सांगूनही त्या ईश्वरीने आता सगळ्या लोकांना सांगितलं आहे, की इथे गणपती बाप्पाचा कार्यक्रम होणारच आहे. तुझ्या डिसिजनला काहीच किंमत नाही." हे ऐकून आता पुन्हा अर्णवचा खूपच संताप होतो.
अबोली या मालिकेमध्ये आज आपण रात्री 11 वाजता बघणार आहोत, की आता अंकुश मात्र कुठेही न सापडल्यामुळे अबोली क्रिशला विचारायला येते, तर क्रिश म्हणतो, की "ते आज पोलीस स्टेशनला आलेलेच नाही, मला तर दिसले सुद्धा नाही." त्यानंतर अबोली घरी जाऊन रमाला विचारते, तर रमासुद्धा म्हणते, की "तो आलेलाच नाही गं घरी, मी पण त्याची खूप वाट बघत होते." आता मात्र अबोलीला फार टेन्शन येतं, की नक्की अंकुश सर गेले तरी कुठे? त्यानंतर आता अबोली कोर्टामध्ये ॲडव्होकेट संजीवनीला विचारते, "काल रात्री ते तुमच्या घरी मला भेटले होते ना अंकुश सर, तर ते कुठे गेले?" तर तेव्हा संजीवनी म्हणते, "ते तर माझ्या घरी कधी आलेच नव्हते." हे ऐकून आता अबोलीला फारच मोठं टेन्शन येतं आणि नक्की अंकुश सर गेले कुठे या गोष्टीमुळे आता तिला प्रचंड टेन्शन येतं. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.